सुमित सोनवणे आपलं सगळ्यांचे आझादी चषकामध्ये स्वागत करतो। पहिला चेंडू नक्कीच थोडासा स्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल होता। पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती मात्र चेंडू होता, परंतु टप्पा थोडासा मात्र पंचाने कळवलं की तुमच्या रीच मध्ये बॉल होता। डॉट चेंडूने मात्र नक्कीच इथे मैदानामध्ये आता सुरुवात देखील झालेली आहे। प्रशांत गायकवाड दादा एक जबरदस्त अनुभवी खेळाडू, बेस्ट प्युअर ऑलराऊंडर। समोर मात्र नितीन माटुंगे आपल्या बॅकफुटच्या पायावरती फोर्स करत चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय। स्वतः प्रशांत गायकवाड मात्र शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला कव्हर करतायत। एक सिंगल इथे आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केला नाहीये। एका धावेने संघाचा धावफलक मात्र आता पुढे सरकेल। धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 2 धावा। एमजी स्पोर्ट्स वाठार विरुद्ध आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर, या 2 तगड्या संघांमध्ये एक जबरदस्त झुंज आपल्याला पाहायला मिळेल। एजाज कुरेशी टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय एक लखलखता सितारा, डावकुऱ्या शैलीचा फलंदाज, परंतु या खेळाडूने मात्र अख्ख्या संपूर्ण आशिया खंडाला भुरळ पाडली, तो एजाज कुरेशी। आणि मला वाटतं आझादी चषक म्हटल्यानंतर एजाज कुरेशीची बॅटिंग कोण विसरेल त्या रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती। पहिलाच बॉल आणि मी आझादी चषक गाजवण्यासाठी चालोय हे सांगतोय। आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क, बीएसएनएल षटकार। आझादी चषक म्हटलं की एजाज कुरेशी यांचं ते शतक आठवतं। 23 चेंडूंमध्ये ते शतक पूर्ण करणारा खेळाडू। खोलवर टप्प्याचा बॉल होता, आता मात्र थोडा पुढे टप्पा ठेवला प्रशांत गायकवाड यांनी। ऑन साइडच्या दिशेने चेंडू ते खेळला आहे, सिंगल तरी ती घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही। एक सिंगल आली आणि एका सिंगलने संघाचं धावफलक आता पुढे सरकतंय। स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 9 धावा, ज्या मात्र धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत। प्रशांत गायकवाड याच मैदानावरती ऑल इंडिया रबर बॉलची स्पर्धा खेळत असताना प्रशांत गायकवाड यांनी मात्र तो जबरदस्त खेळ आपला दाखवला। एक प्युअर ऑलराऊंडरची भूमिका काय असते हे मात्र त्यांनी दाखवून दिलं। समोर मात्र नितीन माटुंगे, ओहो पहिलाच बॉल होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू जरूर समजू शकला नाही। आता स्लॉट मध्ये टाकलाय आणि पाठवला इथे पार्किंग प्लॉट मध्ये, हा नो बॉल आणि षटकार। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा प्रशांत एक मिनिट ते तयार असतील। पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे फुल टॉल वसूल। मी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये का खेळलो हेच उत्तर देण्यासाठी मात्र या देहू नगरीमध्ये मी दाखल झालोय। इथे नितीन माटुंगे यांच्या बॅट मधून ब्लास्ट, हा षटकार। दोन षटकार मैदानामध्ये आणि आमच्या सगळ्या संयोजकांना विनंती आता थोडंसं बाउंड्री लाईन वरती तटस्थ राहा। पुढे बॉल तयार, राऊंड द विकेट। कट केल्या बॉलला यावेळेस आपण बघतोय डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे तो, हो लास्ट मुवमेंटला चेंडू मात्र इथे जातोय सीमारेषेच्या बाहेर। स्क्वेअर कटचा एक जबरदस्त जणू काही गवत कापत निघालेला चेंडू, हा चौकार आलाय। 4 धावा। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर संपलं जाईल ते पहिलं षटक। नक्कीच आपल्याला पहिलं वाटलं की ज्यावेळेस डॉट चेंडू आला कुठेतरी वाटलं की प्रशांत गायकवाड पुन्हा आपल्या लय मध्ये आपल्या त्या जोमामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतील, परंतु एजाज कुरेशीने ज्या प्रकारचा गिअर चेंज केला आणि तिथून पुढे मात्र नो बॉल आला, त्याच्यावरही षटकार आला। त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा लॉंग ऑफ मध्ये खेळला षटकार आणि या चेंडूवरती आलेला चौकार। पहिले षटक संपलंय, पहिले षटक जरूर एमजी स्पोर्ट्स वाठार टीमच्या खात्यामध्ये असेल। धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 रन विदाउट लॉस। गोलंदाजीसाठी गोलंदाज ललित चौधरी। गोलंदाजीसाठी गोलंदाज
ललित ललित चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आपण बघतोय पहिलाच बॉल होता, परंतु यावेळेस अमर साठे सरांनी कळवले की हा चेंडू इथे वाईड आलाय. अतिरिक्त धाव इथे आले. या अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकते. धावफलकावरती 27 धावा ललित चौधरी. हंगामामध्ये ज्या प्रकारच्या मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागली, त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं तो ललित चौधरी. कोलवटाप्याचा बॉल होता, खोदून काढला. डीप पॅक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहे तैनात. थोडेसे फंबल होत आहे. सिंगल तरी इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार का, तर नाही कळवलंय. एका धावेवरती समाधान असेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे सरकते. धावफलकावरती 28 धावा. आज खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे या मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाला आपण जर पाहिले गेले तर मग पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट असू द्या, परंतु नावं तर तीच आहेत खेळाडूंची. तेच खेळाडू आहेत ललित चौधरी. राईट आर्म राऊंड द विकेट. क्रॉस द बॅट घेण्याचा प्रयत्न जरूर नितीन माटुंगे यांनी केला. बघायचं डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडूला कव्हर करतील आणि तोपर्यंत इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या आहेत. परंतु ललित चौधरीचं मी कौतुक करेल. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडे राहिले प्रशांत गायकवाड, परंतु त्यानंतर जर आम्हाला ललित चौधरीने ज्या प्रकारे धावेला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे हा माणस घेऊन मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत एकही मोठा फटका अद्याप तरी खेळू दिला नाहीये. ओ खूप चांगला फिंगर रोल केले. राऊंड द विकेट आले आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग नव्हतं. डॉट इथे आलाय. संघाचं धावफलक आता मात्र स्थिर आहे. आझादी चषक आपण बघतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकेट पटलावरची एक मानाची स्पर्धा. 8 वर्ष आणि खऱ्या अर्थानं मग पाहिलेलं तर प्रत्येक खेळाडू या आझादी चषकाची आठवण काढतो. त्यामागचं एकच कारण आहे. ओहो यावेळेस काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इन कटरचा वापर होता आणि वापर काय जबरदस्त कुठल्या वेळेस केलाय पहा. ही ललित चौधरीची चतुराई आपल्याला बघायला मिळाली आणि चेंडू मात्र थेट एष्ट्यांचा वेध घेतोय. पहिली विकेट डाऊन होतीये नितीन माटुंगे यांच्या रूपाने. पहिली विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली नितीन माटुंगे यांच्या रूपाने. कारण चेंडू जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस बॉल पिच झाल्यानंतर चेंडू अक्षरशः थोडासा तिथे मात्र आपण बघितलं गेलं तर तो खाली राहिला आणि हा चेंडू मात्र तिथे जज करू शकले नाही नितीन माटुंगे. ललित चौधरी देखील आपण पाहिले गेले तर थोडेसे सरप्राईज राहिले. कारण ज्या प्रकारचा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतलं. त्याही पलीकडे बॉलला कुठलाही पाहिले तर उंची नव्हती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिले तर चेंडू थेट एष्ट्यांवरती जाऊन आदळला. स्पर्धेचे आयोजक रजत थेऊरकर यांचं आगमन झालं आहे. मयूर कारंडे स्ट्राइक ऑन तयार. पहिलाच बॉल होता. यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तो. हो इथे मात्र नक्कीच प्रशांत गायकवाड होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कॅच ड्रॉप केलाय. जीवदान कोणाला दिलंय तर इथे जीवदान मिळतंय मयूर कारंडेला. हे जीवदान कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतं का हे मात्र येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. परंतु समोर मात्र बघायचं यावेळेस आहेत आता एजाज कुरेशी. इंदापूर तालुक्यापासून तर आपण पाहिले गेले तर आशिया खंडापर्यंत आपली बॅटची जादू आणि आपल्या बॅटने मात्र अनेक प्रेक्षकांची मात्र मन जिंकली. हीच एजाज कुरेशीची ओळख आहे. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, सडक पे कडक, बेधडक षटकार.
इथे मात्र षटकाराला 2 षटकांचा आपण बघतो इथे खेळ संपलेला आहे. खूप चांगलं एलिमिनेशन होतं, खूप चांगलं प्रॉपर टायमिंग यावेळेस मात्र एजाज कुरेशी यांचं बघायला मिळालं. आणि मी सांगितलं ना की आझादी चषक म्हटलं की एजाज कुरेशी यांचा एक वेगळाच कॉन्फिडन्स मात्र आपल्याला अनेक वेळा अनेक वर्ष आपण आझादी चषकामध्ये एजाज कुरेशी यांचा बघितलेला आहे. आणि मला वाटतं एजाज कुरेशी यांच्या नावावरती अजून एक आझादी चषकामध्ये रेकॉर्ड आहे. शतक तर आहेच, परंतु त्याही पलीकडे रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती स्कोरबोर्डवरती 37 धावा आहे, 37 रन, की रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती सगळ्यात लांब वरचा षटकार कोणी खेळला असेल आतापर्यंत इतिहासामध्ये तर तो एजाज कुरेशी यांच्या नावावरती आहे. 37 धावा गोलंदाजीसाठी ध्रुव ध्रुव आपण पाहतोय ते गोलंदाजीसाठी असतील. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. समोर मात्र आहेत मयूर कारंडे. हो, यावेळेस टप्पा खूप मागे ठेवला होता. एशियाच्या थर्ड मॅनच्या दिशेने आपण पाहतोय आहेत पप्पू तोडकर चेंडूला फील्ड करतायत. डेड बॉल अगदी आपण पाहतोय विकेटच्या मागे टाकलेला बॉल होता. ध्रुव यावेळेस आपण बघतोय गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 प्रगती पथावरती असताना दोन्ही डावकुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत. एका बाजूला मयूर कारंडे तर दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशी. ध्रुव तयार. आता आपण बघतोय ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ते आली. अतिरिक्त धावेडे संघाचा धाफलक देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 38 धावा, 38 रन. मयूर कारंडे देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे सध्या पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती या खेळाडूच्या नावाची चर्चा सतत आहे. आणि विशेष आपण बघितले गेले तर एक हार्ड हिटर म्हणून मात्र सध्या आपण मयूर कारंडेला नेहमी अनेक स्पर्धेमध्ये बघतो. हा चेंडू देखील थोडासा सावधरित्या इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये करतोय तो ध्रुव. अजूनही आपण पाहिलं तर ती लाईन लेन तो टप्पा त्याला सापडलेला नाहीये. आझादी चषक आणि आझादी चषकामधले आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सध्या वेधणारी क्रिकेटची स्पर्धा आझादी चषक. कारण सगळ्यांना माहिती आहे की आज टेनिस क्रिकेट विश्वातले सगळे तारे सितारे या मैदानावरती उतरणार आहेत. ध्रुव पुण्यात तयार असेल. स्ट्राईकवरती मयूर कारंडे. हा चेंडू देखील यावेळेस वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं. लागोपाठचा आपण पाहतोय हा 3रा चेंडू वाईड आहे. 3 अतिरिक्त धावा आल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 40 धावा. म्हणजे वाईटची हॅट्रिक मात्र नक्कीच तिथे पूर्ण होतीये. प्रथम क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 30,000. स्पर्धेचे आधारस्तंभ आणि आधारवड म्हटलं की आपण पाहिलं की तर चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय बाप्पांना कातळे, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी नेहमीच अविरतपणे योगदान देणारे विजयभाऊ मोरे प्रदेश अध्यक्ष बहुजन विकास आघाडी. हा चेंडू आपण पाहिले तर थोडासा बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डिपॅक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत. ललित चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेकी जरूर झाली. डेंजर एंडला बघायचंय. मयूर आहेत परंतु मैदानामध्ये सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत मयूर कारंडे. 2 धावा यशस्वीपणे मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. एजाज कुरेशी यांना माहितीये की फक्त चौकार षटकार महत्वाचे नाहीये तर धावा पळून घेणं देखील तितकं महत्वाचं आहे. आणि एजाज कुरेशी यांना आपण एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना अनेक वर्ष बघतोय. हा इंदापूरचा डॉन आज या मावळ नगरीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार हे देखील आज मात्र प्रेक्षकांना बघायचं आहे. 2 धावा इथे आल्या. या 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाऊन पात्र पोहोचणारे. धावफलकावरती 42, 42 रन. पुण्याचा ध्रुव तयार. स्ट्राईक वरती. ओहो, यावेळेस टप्पा दिलाय आणि आवाज आलाय. हा षटकार 6 धावेंसाठी.
यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये दाखवला मयूर कारंडेने. टप्पा खूप मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मयूर कारंडेचा आपण पाहिले गेलं तर ज्या प्रकारचा बॅटचा स्विंग आहे ना, जसा मिडल झाला मयूर कारंडेने चेंडूकडे बघितलंही नाही. षटकार आला आणि या षटकाराने मात्र संघाचं धावफलकावरती 48. बोला तयार. त्यावेळेस पुन्हा वेग दाखवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे मैदानामध्ये केला जाईल. अतिरिक्त धाव इथे आली. संघाची वाढती धावसंख्या, धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतंय. स्कोरबोर्ड वरती 49 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय याच्याकडे आज देहरोडचे मायकल जॅक्सन यांचं देखील आज मात्र आगमन झाले, कारण दिग्गज आलेत आणि दिग्गजांमध्ये हेही दिग्गज आज आपल्या सोबत असतील. ओहो, यावेळेस मात्र मयूर कारंडे इथे बघा पडले, झोपले, परंतु चेंडूला पाठवलंय, जा आणि बॉल घेऊन या. हा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक मात्र मयूर कारंडेने ते खेळला. आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचा बॅटचा स्विंग होता, परंतु पाय थोडासा इथे ट्विस्ट झाला आणि तिथे मात्र मयूर कारंडे अक्षरशः मैदानावरती कोसळले, परंतु मैदानाच्या आतमध्ये षटकार तर मयूर कारंडेने दाखवला. क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच थोडासा बदलाव. ध्रुववरती प्रचंड मोठा हल्ला मैदानामध्ये म्हणेल मी, महागडे ठरतायत. स्कोरबोर्ड वरती पुन्हा मी तुम्हाला घेऊन जाईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. एमजी स्पोर्ट्स वाठार टीमची धावसंख्या अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 55 धावा धावफलकावरती ते नाव नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा ध्रुव. हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा. प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून जायचे प्रेक्षक. 56 धावा, 56. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना दोन्ही टीमचे कॅप्टनचे अभिप्राय आपण जरूर ऐकलेत, परंतु आज मैदानामध्ये बघायचंय मैदानाच्या आतमध्ये मनगडाचा जोर कोणाचा असेल. युनिक स्पोर्ट्स परांडाचा आपण पाहतोय असणारा ब्रँड अँबॅसेडर मयूर कारंडे आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओ, आणि आता मात्र आपण पाहतोय बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. शिरू लोहार मात्र यशाच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. विकेटचं पतन, मयूर कारंडे होते बाद. थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आपण दाखल इथे होत आहेत. विजय पावले. काल मात्र विजय पावले यांचा वाढदिवस. सगळ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक वर्गाने, त्यांच्या चाहत्या वर्गाने, त्यांच्या फॅन फॉलोने मात्र साजरा केला. आणि आज विजय पावले आपण पाहतोय या देवरू नगरीमध्ये दाखल झालेत. ध्रुवचा पुढचा बॉल विजय पावले यांच्यासाठी. ओहो, आणि हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा चेंडू होता. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावणे संघाचं धावफलक पुढे जाऊन मात्र पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 57 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकले ध्रुवने आणि त्यामध्ये आपण बोलतो 20 धावा त्याने खर्च केल्यात.
पुढे गोलंदाज तयार असेल ध्रुव, स्ट्राईकवरती विजय पावले. यावेळेस खूप झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. आपण पाहिलं तर विजय पावलेचा प्रवास देखील मांगले गावातून, तिथून जर आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये या खेळाडू पर्यटक क्रिकेट गाजवलं. तिथून पुढे डिंगडॉंग असेल, प्रतीक 11 असेल, अशा नामवंत संघांमध्ये या खेळाडूंची आपली वर्णी लावली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अशा खंडामध्ये संपूर्ण आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी अनेक वेळा आपण विजय पावले यांची पाहिली. आणि त्याचबरोबर पाहिले गेले तर मग ISPL सारखी स्पर्धा मात्र यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीपॅक्सचा कव्हरला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. एचएच कुरेशीचा ब्लास्ट खणखणीत चौकार. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतो इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या मध्ये एचएच कुरेशी यांचा सक्सेसफुल बघायला मिळाला. संघाची धावसंख्या आता बघायचं यावेळेस या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डवरती मी तुम्हाला घेऊन जाईल. धफलगावरती धावा ज्या आहेत त्या 62 धावा. ISPL माझी मुंबई या टीमचं नेतृत्व करणारा आपण विजय पावलेला पाहिलंय. विनर कॅप्टन म्हणून देखील आपण त्यांना बघितलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं यावेळेस ललित चौधरीवरती मात्र विश्वास टाकलाय. ओहो, बैठक स्ट्रोक जसा आला तसा घुमवला. दे घुमा के हा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक होता. लोअर फुल टॉस आणि पिक खूप चांगल्या प्रकारे मात्र यावेळेस केला विजय पावले यांनी. हा षटकार मैदानामध्ये आला. षटकारच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र अक्षरशः वेगाने आता मात्र पुढे सरकत आहे. धावफलकावरती 68 धावा. ओ यावेळेस हेलिकॉप्टर आणि लँड होईल ते सरळ लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे आपण पाहतोय विजय पावले सांगतोय की मी फक्त चांगली गोलंदाजी करू शकत नाही तर मी चांगली फलंदाजी देखील करतो. आणि आज ते दाखवतोय विजय पावले या आझादी चषकामध्ये. स्विच करायचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण बघतोय खऱ्या अर्थामध्ये पंचाकडे बरीचशी मागणी केली जाते परंतु डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. आज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आजचा सामना क्रमांक पहिला एका बाजूला MG स्पोर्ट्स वाठार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मात्र ललित चौधरीचे 2 चेंडू मात्र नक्कीच कमबॅक करणारे चेंडू होते. 2 षटकार आले जरूर परंतु ललितने स्वतःवरचा आत्मविश्वास मात्र कमी होऊ दिला नाही. आणि एस्टेनच्या मागे आपण पाहिले गेले तर शिरू लोहार रबर बॉलवरती आपण फारसा असं विकेट कीपर खूप कमी बघतो. ओ यावेळेस इन कटरचा वापर होता. धावबाची संधी होती आणि तिथे मात्र काय होणार आहे तर बघायचंय. फलंदाज मात्र एजाज कुरेशी ते मैदानामध्ये बाद होत आहेत. विकेट धक्का क्रमांक 3.
आता जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे इथे विकेट इथे जे आपल्याला पाहायला मिळाली धावबाचे आरोपण विजय पावळे यांचा पण खऱ्या तर या धावेसाठी 74 धावा ज्या आहेत 74 रन या षटकातला शेवटचा बॉल. ललित चौधरी आपण बघतोय इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहेत. कमबॅक खूप चांगलं राहिलं कारण ज्या प्रकारचा स्टार्ट विजय पावलेने केला. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे बॅटर जर आपण पाहिले गेले तर अवधूत पाटील यांच्यासाठी आणि यावेळेस देखील इनकटरचा वापर होता ललित चौधरी यांचा. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालं. षटक क्रमांक संपलं जाईल इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफुलकावरती आपण धावा बघतोय त्या 74 धावा आहेत. ललित चौधरीने 2 षटकं हाताळली. 2 षटकांमध्ये 23 धावा त्याने खर्च केल्या. cricket.in ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती आपण खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतोय. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांचा देखील आपल्यासोबत जोडला गेलाय. त्यांचंही मात्र मी आझादी चषकामध्ये स्वागत करतो. तर पुढे त्या जाऊया सामन्याकडे आणि आजचा सामना क्रमांक दुसरा जो होणार आहे मंगलमूर्ती इन्फ्रा आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे या 2 संघांमध्ये यानंतरचा मात्र सामना असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचंय. तर मॅच कडे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील षटक क्रमांक 5 घेऊन. पहिलाच बॉल यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अंकित आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजीसाठी तयार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव यावेळेस केला जातोय. स्ट्राईक वरती आहेत विजय पावले. 74 धावा धाफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. स्लॉक वरचे षटक घेऊन आलाय अंकित. बॉल तयार. पुढे अंकित यावेळेस स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर होता. एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का बघायचे. मैदानामध्ये अमित तांबे फार दूरवरती होते आणि तोपर्यंत मैदानामध्ये 1 रन शॉट. त्यामुळे आताची एकच धाव इथे येईल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाफुलकावरती धावा ज्या आहेत त्या 75 धावा 75 रन. थोडीशी शांतता मैदानामध्ये जरूर पसरली आहे कारण ललित चौधरीने ज्या 4 चेंडू शेवटचे जे हाताळले ते कौतुकास्पद होते. तिथून पुढे जर आपण पाहिले गेले तर आता अंकितने देखील त्याला माहिती धावा रोखायचे. क्रॉस द बॅट गेले डीप स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू फार दूरवरती आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फरार. हा आलाय चौकार. खूप दूरवरून आपण पाहतोय बॉल खेचला मी म्हणेल विजय पावलेने. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप कव्हर मध्ये चेंडूने उंची घेतलीये परंतु खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या जातील. तिसऱ्या धावेची मागणी होती मागणी आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं आहे इथे काय होणार आहे. 3 धावा. साजबाज और ताज. 3 धावा या यशस्वीपणे मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने देखील आता संघाचं धावफलक पुढे सरकतंय स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा नजर टाकूयात आपण. धावफलक जर आपण पाहिले गेले तर 82 धावा 82 रन. मला वाटतं थोडासा उशीर जरूर झाला म्हणेल मी असेल. विजय पावलेने पण मात्र हा खेळलेला स्ट्रोक डीप एक्सच्या कव्हर मध्ये खेळलेला चेंडू होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडूची फेकी जरूर झाली. चेंडू हातामध्ये आला. पंचाचा मी म्हणेल खूप चांगला निर्णय देखील इथे.
82 धावा ज्या आहेत MG स्पोर्ट्स वाठार टीमची. पण आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती आता अवधूत अवधूत पाटील यावेळेस स्क्वेअर कट. कडक आहे, कडक मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कटचा षटकार. थँक डीजे. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय हा आत्मविश्वास आहे अवधूत पाटील यांचा. स्क्वेअर कटचा षटकार. हे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं सातत्य सरावाची गरज असते, आत्मविश्वासाची गरज असते आणि तेच अवधूत पाटील यांनी दाखवलं. पुण्यात बॅटची एज होती. यशाच्या मागे शेरू लोहार बघायचं मैदानामध्ये. जरूर हातामध्ये चेंडू आला नाही, परंतु अवधूत पाटील यांना मात्र परतावा लागणार आहे. विकेट सोडणारे पतन. फलंदाज होतील अवधूत पाटील बाद. थँक यू डीजे. 88 धावा धाफलकावरती आहेत. 89 धावेंचा आता टार्गेट ठेवलेला आहे यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघासमोर. तर यानंतरची होणारी मॅच, त्या सामन्याचा टॉस देखील आपल्याला याच्याकडे करायचा आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा 11 गणेश ढाडोळे यांच्या मालकीचा संघ, त्याचबरोबर प्रहार 11 पुणे सचिन ढवळे सरांच्या मालकीचा असणारा संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 88 झाल्यात. 89 धावेंचा आता मात्र टार्गेट असेल. आज आपण बघतोय आझादी चषक. आझादी चषकामध्ये खऱ्या अर्थानं आज लखपती कोण होणार, कोण असेल मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, हे देखील आपल्याला मैदानामध्ये जरूर बघायचं आहे. दोन संघ आहेत जे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल जरूर झाले. त्यामध्ये पहिला दिवस 11 चॅलेंजर स्पोर्ट क्लब देहरोड संघाने गाजवला. दुसरा दिवस आपण कालचा पाहिला आयुष 11 चिखली, एक आमदार एक संघ. आणि आजचा खुला गट. आणि या खुल्या गटातून कोणता संघ असेल जो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. परंतु बघायचं पहिला डाव इथे संपलेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आझादी चषक. आणि यानंतर मात्र आज आपल्यासोबत जोडले जात आहेत. यानंतर ऐकूयात उत्तम सावंत सरांना. तोपर्यंत धन्यवाद.
ठीक हॅलो धन्यवाद डीजे. आझादी चषक 2025 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. 15 ऑगस्ट 2025 रोजी या स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला. आज शेवटचा अंतिम आणि समारोपाचा दिवस आपण पाहिलं तर इथे संपन्न होतोय. यानंतर ऑल इंडिया ओपन गटातील दुसरा सामना जो आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला होतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी संपर्क करा. मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमचे कॅप्टन आणि सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात प्रहार 11 पुणे या टीमचे कॅप्टन या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला होतोय. आझादी चषक 2025 आपण बघतोय. भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू रोडचं मैदान सातत्यानं क्रिकेट या खेळासाठी आपण पाहिलं तर नेहमीच प्रचंड मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येणारे सर्व आयोजक मंडळी, विशेष करून बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर विकासनगर, संभाजीभाऊ तेऊरकर, उमेशभाऊ नायडू, साजिदभाई तांबोळी या सगळ्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून आझादी चषक 2025 आपण बघतोय. आज अंतिम आणि समारोपाचा दिवस. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 30 चेंडू 89 धावांचा पाठलाग. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला. बॅक टू बॉलर एक डॉट बॉल आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. आज अंतिम समारोपाचा दिवस आहे या स्पर्धेचा. परंतु आणखीन एक खुशखबर सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी खेळाडूंच्या भेटीला या तीनही आयोजक मंडळींच्या वतीने येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये पुढील महिन्यामध्ये सेवानिवृत्ती चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. भव्य दिव्य आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं आपण पाहणार आहोत. 1 लाख रुपयांचं बक्षीस असणारी ती क्रिकेटची स्पर्धा पुढील महिन्यात आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. त्याही स्पर्धेचे आयोजक उमेशदादा नायडू, साजिदभाई तांबोळी, संभाजीभाऊ तेऊरकर त्यांच्याच माध्यमातून त्याही स्पर्धेचं आयोजन होणार आहे. आणि यावेळेस कडक बेधडक चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार षटकार. टेनिस बॉलची आणखीन एक क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 22 ते 26 ऑक्टोबर मध्ये म्हणजे सुट्टीमध्ये ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. तब्बल 2 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल आणि ती क्रिकेटची स्पर्धा देहू रोड मावळच्या मैदान ते आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा 12ही महिने देहू रोड मावळ परिसरात आपण क्रिकेट पाहत असतो. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, प्लॅस्टिक बॉल क्रिकेट असू द्या, आणि या सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा एका पाठोपाठ एक आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर रूम देण्याचा प्रयत्न. विजय पावलेकडनं चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फेकी आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरतून थेट इजाज कुरेशीच्या हातातून विकेट किपरच्या हातात चेंडू अडवला जातोय. बॅकअप केला जाईल तोपर्यंत धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड होती आकडे आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावपलक होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान ते सुरू आहे. ऑल इंडिया ओपन गटातील पहिलीच लढत आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. MJ स्पोर्ट्स वाठार आणि त्यांच्या विरोधात शिरूर तालुका आंबेगाव शिरूर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा काँग्रेस आयचे अध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करते टीम यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर हा ऑल इंडिया ओपन गटातून संघ या स्पर्धेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या डावात MJ स्पोर्ट्स वाठारकडनं अतिशय किफायतशीर बॅटिंग आपण पाहिली. यावेळेचा चेंडू होता. विजय पावलेचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहते. प्रचंड वेगानं चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर नितीन माटुंगे यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर विसवला जातोय. ऑल इंडिया ओपन गट आपण पाहतोय. खुल्या गटातील हा 5च्या दिवसामध्ये संपन्न होत्याने आजच या स्पर्धेची मेगा फायनल देखील आपण पाहणार आहोत. सेमी फायनल देखील आपण पाहणार आहोत. 2 संघ आतापर्यंत बक्षीस पात्र फेरीत पोहोचलेत. एक तालुक्याने गटातून, एक मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, तर एक ऑल इंडिया ओपन गटातून संघ आज बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. शरीर भेदक मारा आपण पाहतोय विजय पावलेकडनं केला जातोय. पहिल्याच षटकात यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरच्या फलंदाजांना थांबून ठेवले. धावांपासून वंचित ठेवण्याचं काम
विचे पावलेनं इथे मैदान टिकेले. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. यावेळीचा चेंडू तास समोर उडवलाय, हवेत उडवलाय आणि पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट प्रेक्षकांमध्ये. चेंडू सीमा पार, षटकार. पुढील मॅचचा टॉस संपन्न होतो. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. पहिली मॅचचा दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात जबरदस्त बॅटिंगचा झंझावत आपण पाहतोय. शेरू लोहारच्या बॅटमधून आक्रमक फटके आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. सुरुवात अतिशय जबरदस्त आपण पाहतोय. विचे पावलेच्या पहिल्याच षटकात तब्बल 15 धावा शेरू लोहार आदित्य जाधव या जोडीनं आपण पाहिलं तर इथे बनवलं गेलं. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 74 धावा. दुसरं षटक करण्यासाठी MJ स्पोर्ट्स वाठार या टीम कडनं गोलंदाज विकी पुजारी. पहिले षटक आपण विचे पावलेचं पाहिलं. षटक क्रमांक 2 करण्यासाठी विकी पुजारी येत आहेत. आझादी चषक 2025 या स्पर्धेचं आपण एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या ठिकाणी बघतोय. आज शेवट अंतिम समारोपाचा दिवस. विकी पुजारी येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन. नितीन माटुंगे क्लोज होत आहेत विकेट किपर. पहिला चेंडू स्लोअर 1 चेंडू आपण पाहतोय. इन स्विंग करण्याचा प्रयत्न विकी पुजारी कडनं मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अतिरिक्त आव्हांतर बाईच्या रूपाने एक सिंगल येते. मुख्य पंच आपण पाहतोय साठे स्पोर्टचे सरेसर्वा अमर साठे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय या स्पर्धेत काम करतोय. महेश जाधव सर आहेत. सतीश सरांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. 16 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक मैदान ते सुरू आहेत. विकी पुजारी पहिला चेंडू मैदान ते करताना पाहायला मिळाले. 23 चेंडू आणि बनवायच्या 73 धावा. 23 चेंडू 73 धावा. धोबी ग्राउंडचं मैदान रबर बॉल क्रिकेटसाठी सातत्यानं क्रिकेटच्या खेळाडूंना प्रचंड मोठी पर्वणी देणारे ठरलेलं आहे. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. शेरू लोहारच्या बॅट मधून ऑन साइड मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून टोकलाय. षटकार. थँक्यू. धन्यवाद. डीचे शेरू लोहारच्या बॅटमधून आक्रमक बॅटिंग आपण बघतोय. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर या टीम कडनं अतिशय जबरदस्त फलंदाजीचा झंझावत शेरू लोहारनं मैदानी दिलाय. आदित्य जाधवच्या सोबतीला शेरू लोहार. यावेळीचा चेंडू टॉप स्टंपच्या थोडासा बाहेर आणि चेंडू टीप पॉइंटला क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का शेरू लोहारच्या स्वरूपानं पहिला बॅटर होतोय बाद.
दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर मैदानाची सुरुवात 89 धावांचा पाठलाग केला ते 67 बनवायच्यात. 21 चेंडू अजूनही आपण पाहिलं तर इथे मैदानावरती बाकी आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा संघाचे कॅप्टन आणि सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे या टीमचे कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्याला शेवटचा पुकार, आपण टॉससाठी या. पहिली मॅच जवळपास आता संपायला आलेली आहे. दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर सुरू होऊन बराच वेळ झालेला आहे. त्यामुळे कॅप्टनना विनंती, आयोजकांच्या वतीनं आपल्या टीमच्या नावाचा नामोल्लेख संपन्न होतोय. आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. काल जो संघ आपण पाहिलं तर एक आमदार एक विधानसभा गटातून आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीत दाखल होताना पाहायला मिळालाय. आयुष 11 चिखली बोसरी हा संघ आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत बक्षीसपात्र झालेला आहेत. आयुष मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सर्वेसर्वा त्या टीमचे टीम ओनर विकाची पावडे सरांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, मिड विकेटला चौकार. पप्पू तोडकर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवत आहेत. 4 धावांनी आपलं खातं खोलतायत. यावेळीचा चेंडू होता आणि 3 माटुंग यांना देखील आपण पाहिलं तर चेंडूने चकवा दिलाय, फसवलंय. परंतु पाठीमागे आपण पाहिलं तर चेंडू बॅकअप केला ते विजय पावलेकडनं. 20 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा ते देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात. वाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येते. 27 धावा धावपल होते आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत. पप्पू तोडकर 1 चेंडू 4, आदित्य जाधव 3 चेंडू 1. फुल टॉस चेंडू होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय तैनात. चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. जमिनीच्या समांतर अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. नॅचरली ग्रासवरती चेंडू आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला अडवलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथे केलं जाते. गोलंदाज विकी पुजारीला आपण बघतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतोय. आतापर्यंत विकीने चेंडू टाकले 4, धावा खर्च केला तब्बल 13. फुल टॉस चेंडू होता. आदित्य जाधवच्या बॅट मधून चेंडूला मात्र पाठवले ऑन साइड मिड विकेटला. गुडगा टेक, सिक्सर देख, षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. डावखुरातीचे फलंदाज नेहमीच घातक असतात, स्फोटक असतात, ताकदवान असतात. हे कित्येक वेळा आपण पाहिलं. पहिल्या डावात आपण फलंदाजी करत असताना इजाज कुरेशीला पाहिलं, मयूर कारंडेला पाहिलं. याही डावात आपण पाहिलं तर आदित्य जाधवनं आपल्या बॅटचा तडाखा आणि धूम धडाका इथे मैदानात दाखवलाय. शिरूर लोहारनं अतिशय कमालीची सुरुवात करून दिली. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरला. परंतु बॅकअप देखील आपण पाहिलं तर सातत्यानं करताना पाहायला मिळते. कमबॅक पुनरागमन वापसी करताना पाहायला मिळते. MJ स्पोर्ट्स वाठार या टीमकडे देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीचा प्रचंड मोठा भरणा गोलंदाजांच्या या टीम मध्ये आपण पाहतोय. विजय पावले येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होती. 18 चेंडू 55. करंट रन रेट 17.00 तर रिक्वायर्ड रन रेट 18.33. 18 चेंडू 55 धावांची गरज. गोलंदाज विजय पावले. पहिला चेंडू होता. पप्पू तोडकरनं फ्लिक केलाय. जबरदस्त फटका. चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. पप्पूच्या बॅट मधून येतोय षटकार. मंगलमूर्ती इन्फ्रा, सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. पहिला सामना जवळपास संपायला आलाय, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण टॉससाठी या. पप्पू तोडकर आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका केला. अगदी लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू होता. डाव्या पायावरती टाकलेला चेंडू, त्याला फक्त फ्लिक केलं, त्याला फक्त दिशा दिली आणि स्कोर लेगच्या टोक्यावरतून विजय पावलेचं स्वागत केलं.
पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. 17 चेंडू 49 बनवल्या जाऊ शकतात, कित्येक वेळा बनवल्या गेल्यात, याही मैदानावरती बनवल्या गेल्यात, परंतु आज पुन्हा एकदा तो इतिहास साक्ष ठरेल का आणि पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? यावेळेचा चेंडू तो ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंच अमर साठे सर करतात. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. विजय पावले आपल्याला पाहायला मिळतात. सांगली जिल्ह्यातील 32 शिरा तालुक्यातील मांगलेगावचा सुपरस्टार, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL गाजवली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सगळ्यांच्या हृदयात मनात अधिराज्य गाजवलं. यावेळेचा चेंडू तास समोर उडवलाय आणि पाठवलाय पप्पू तोडकरच्या बॅटमधून. टीप लॉंग आपला टिपलाय सेल, टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस कॉट, विकेटचं होतंय पतन, पप्पू तोडकर होत आहेत आउट बाद. थँक्यू. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावले जातात, 2 फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. विजयाचे समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे बदललं जाते. अतिशय सुंदर आणि रनिंग कॅच आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले आपल्यासमोर स्क्रीनवरती आहे. क्रिकलाईट स्पोर्टच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र आमचे दोनही कॅमेरामॅन कैद करतायत. सन्मान्य अमित दादा तरस साहेबांचं शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाप्पांना कातळे स्पोर्ट फाउंडेशन, दत्तनगर, देहू रोड आणि या स्पर्धेच्या आयोजक संयोजक कमिटीच्या वतीनं आझादी चषक 2025 मध्ये अमित दादा तरस साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 48 धावा. टॉस होतोय, कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा नामोल्लेख आम्ही बऱ्याच वेळा केलेला आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या संघ मालकांना आमची रिक्वेस्ट आहे की आपण कॅप्टनला टॉससाठी पाठवा. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रा, गणेशजी हाडवळे, जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती, परंतु सध्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये स्थायिक असून आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, त्यांच्या मालकीची टीम आपण पाहणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे सर, मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे सर्वेसर्वा आदरणीय सचिन ढवळे सरांच्या मालकीची टीम आपण पाहणार आहोत. आणि या सामन्याचं टॉस या ठिकाणी संपन्न होते. युवा उद्योजक, युवा नेते सन्माननीय अमित दादा बाबाजी तरस साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी होतोय. आपण टॉससाठी या, आपल्या शुभास्ते टॉस केला होतोय. अमित दादा तरस साहेबांना विनंती आपण या, आपल्या शुभास्ते टॉस केला होतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती करेल आपण समोर या. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 47 धावा. आदित्य जाधवच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. आझादी चषकचा खणखणीत षटकार. अमितजी तरस साहेब आणि तेज पोळ यांच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर दिशा बरकटतोय, पंच कळतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, टॉस आपण पाहिलं तर संपन्न होते. तेज पोळ आणि अमित दादा तरस यांच्या शुभास्ते टॉस संपन्न झालेला आहे. सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन, प्रहार 11 पुणे या टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करताना, बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येते. अगोदर एक व्हाईट बॉल देखील आपण पाहिला. विजयाचे समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू 41 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात.
2 गडी बाद 48. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 6 चेंडू 28 धावा बनवल्या गेल्या. मला वाटतं 3 चेंडू 16 देखील बनवल्या गेल्या. त्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर भारत देशभर होताना पाहायला मिळाल्या. यावेळीचा चेंडू होता डीप मिड विकेटला, एक टप्पा घेत चेंडू अडवला जातो इजाज कुरेशीकडनं. फेकी सुरेख आहे, थेट विकेट किपर नितीन माटुंगेच्या हातात आणि तोपर्यंत मिळते फक्त एक सिंगल येते, एक धाव येते आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघ 2 गडी बाद 49, 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 40 धावा. गाववाईज गटातून आपण पाहिलं तर मावळ तालुका असोसिएशनच्या माध्यमातून जो संघ या स्पर्धेत बक्षीस पात्र झालेला आहे त्यासाठी आयोजकांनी चला वेळ वाचवा, थोडी घाई करा विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. त्यासाठी आयोजकांच्या वतीनं पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर सांगितलं गेलं होतं की कोणताही गाववाईचा संघ बक्षीस पात्र होईल त्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू खेळवले जातील. एक आमदार एक गटातून जो संघ बक्षीस पात्र होईल त्यासाठी एक आयकॉन. 12 चेंडू 40, 49 झालेत, 89 करायचेत. पहिल्या ओव्हरला 15 आले, दुसऱ्या ओव्हरला 19 आले आणि तिसऱ्या ओव्हरला 16 आले. ओके, 50 धावा, 12 चेंडू 39 ची गरज. सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे संघाला विनंती आपण डगआउटच्या जवळ जाऊन थांबा. मंगलमूर्ती इन्फ्रा याही टीमचे संघमालक कॅप्टन खेळाडूंना विनंती आपण डगआउटच्या जवळ जाऊन थांबा. मॅच झाल्यानंतर कोणत्याही टीमनं विकेटवरती खेळपट्टीवरती मैदानावरती सराव करायचा नाही. तसं जर काय आढळून आलं आयोजकांनी तुम्हाला पॅनलाइज केलं तर त्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या टीमकडनं जबाबदार असाल. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्टली वॉर्निंग आहेत, काही सूचना आहेत, त्यामुळे सगळ्या आयोजकांच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. कारण का अतिशय कठोर नियम या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहिलेला आहे. कारण का त्या परिसरात अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा या क्रिकेट खेळाडूंसाठी प्रचंड मोठ्या पर्वणी असतात. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असू द्या, रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असू द्या, आतुरतेने आणि उत्सुकतेने या देहुरड मावळच्या स्पर्धांची वाट पाहत असतो. पहिला चेंडू होता, इथे पंच कळवतायत अमर साठे सर आउटसाइड द ऑफस्टम, खराब चेंडू, व्हाईट बॉल होते. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 51, 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रचंड मोठ्या पर्वणी सातत्यानं देहुरोडच्या या सगळ्या जाणकार क्रिकेट मंडळींकडनं आपण पाहत असतो. फुल टॉस चेंडू होता आदित्य जाधवसाठी, रनआउटची संधी, फेकी तर केली, बॅकअप देखील आपण पाहतोय आणि तोपर्यंत नो बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच कळतायत भीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होतोय, कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू होता आणि तिथे पंच कळतायत नो बॉल, नो प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोणते आकडे बदलतायत. स्कोर कार्ड होती 2 गडी बाद 53, विजयाचे समीकरण 12 चेंडू आणि 36 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. रिव्ह्यू नाही, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. क्रिकेट हा खेळ असाच आहे, सातत्यानं देहुरोड परिसरात ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात हेतू एकच असतो, उद्देश एकच असतो की पुणे जिल्ह्यातील आणि खेळाडूंना त्यांच्या खेळाला वाव मिळावा, खेळाडूंना संधी मिळावा, यातून नवनवीन खेळाडू तयार व्हावेत आणि यासाठी सातत्यानं रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, लगभग 1-1 लाख रुपयांच्या स्पर्धा असू द्या किंवा छोट्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, या सातत्यानं
अंडर-22च्या स्पर्धा देखील आपण या परिसरात सातत्यानं पाहिल्या की त्यातून पुणे जिल्ह्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी आणि त्याही खेळाडूंनी संधीचं सोनं करत क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव चमकावं यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. छोटा बाउन्सर आपण पाहिलं तर पेश केलाय. डॉटबॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. प्रशांत गायकवाड साहेबांसाठी आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय. 11 चेंडू 36 धावा विजयाचे समीकरण आपण पाहतोय. यावेळचा चेंडूचा टप्पा पडलाय थोडासा खाली राहतोय. विकेट किपर नितीन माटुंगे यांच्या हातात आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं सुरू आहे परंतु 4थ्या षटकात गोलंदाज इथे आपण पाहिलं तर कमाल करतायत धम्माल करतायत. सुशील आपल्या गोलंदाजी धार इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. पहिले 2 खराब चेंडू त्यानंतर 2 चांगले चेंडू. यावेळचा चेंडूचा पुन्हा एकदा खराब वाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर धावा देखील आपण पाहतोय. म्हणजे पहिले 2 चांगले चेंडू होते त्यानंतर पुन्हा पहिले 2 खराब चेंडू 2 चांगले चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एक खराब चेंडू मैदानात टाकला जातोय. समीकरण बदलले 10 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. रिक्वायर्ड रेट 21.00. यावेळचा चेंडूचा बॅटच्या आतील कडा रनआउटची संधी. धावेसाठी आदित्य जाधव प्रयत्न करतायत परंतु विकेट गमवायला लागते. रनआउटच्या रूपानं धावबाद होत आहेत. थँक्यू. चला विनंती आहे बॅटर थोडं पटपट चला. अंपायर सरांना सूचना येत आहेत आयोजकांच्या वतीनं की खेळाडूंना वेळेचं बंधन सांगा कारण का वेळ भरपूर झालेला आहे. कारण का तो ऑल इंडिया ओपन हा कंप्लीट करून सेमी फायनल मेगा फायनल होणार आहे. जवळपास आता 11:15 वाचायला आलेला आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडं स्पीडअप करा थोडी घाई करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. जवळपास 1.5 तास ही मॅच सुरू आहे. यानंतर देखील ऑल इंडिया ओपन गटातील काही सामने पूर्ण करायचे. आज वन डे शॉट आहे ओपन गटातील खेळाडूंसाठी विशेष करून एका दिवशी आपण पाहिलं तर खेळण्याची संधी मिळते. एका दिवशी आपण पाहिलं तर बक्षीस पटकावण्याची संधी या ओपन गटातील खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर ठेवलेली आहे. यावेळचा चेंडूचा आदित्यच्या बॅट मधून जबरदस्त टोला. चेंडू थेट जाईल सडक वरती पलीकडे रोड वरती ठोकलाय. उत्तुंग षटकार. थँक्यू धन्यवाद. टीचे 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. ओपन गटातील सगळ्या कॅप्टनना आणि खेळाडूंना आवर्जून आयोजकांच्या वतीनं विनंती खरं तर 8 टीमची एंट्री होती. आयोजकांनी 2 टीम कमी केल्या. 6 टीमची एंट्री स्वीकारली परंतु 6 टीम मध्ये आपण हा पूर्ण करणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच व्हाव्या. त्यामुळे 6 टीमचा हाफ ठेवलेला आहे आयोजकांनी. त्यामुळे विनंती एकच आहे की थोडं सहकार्य करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने ओपन गटात आणि सेमी फायनल मेगा फायनलला खेळायला मिळतील. यावेळचा चेंडूचा आणखीन एक सलग दुसरा बॅक टू बॅक 2 इन रो. आदित्य जाधव ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. जर खेळाडूच्या समोर चेंडू असेल तर विनंती असेल आपण आणत चला. दोन्ही टीम मंगलमूर्ती इन्फ्रा आणि त्याचबरोबर सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 पुणे या दोनही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे कॅप्टनना विनंती आहे आपण डगआउटच्या जवळ जाऊन थांबला तरी काय हरकत नाही कारण का पुढील मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहेत. वेळेची काय बंधन आहेत. जास्तीत जास्त षटकांचे सामने सगळ्या खेळाडूंना खेळायला मिळावेत. प्रत्येक टीमला खेळायला मिळावे आणि सामने रंगतदार व्हावे. सामने रोमहर्षक व्हावे. देहुरण मावळ पुणेच्या प्रेक्षकांना ज्या प्रेक्षकांनी आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये प्रचंड गर्दी केली त्या क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांना रंगतदार रोमहर्षक सामने पाहायला मिळावे हा एकच हेतू आयोजकांचा आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण आयोजक कमिटीला सहकार्य करा. सगळे सामने आपण वेळेत त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आझादी चषक तुम्ही पाहताय. समीकरण बदललंय. 7 चेंडू 23 धावा. यावेळचा चेंडूचा बॅटचा अंदरुनी किनारा. एक धाव देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आदित्य जाधव आहेत. अमित तांबे आहेत. एक धाव येते आणि इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट होते.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर 3 गडी बाद 67 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 22 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आयोजकांच्या वतीने याही सूचना येत आहेत. संभाजीभाऊ तिवरकर, उमेशदादा नायडू, साजिदभाई तांबोळी सातत्यानं या परिसरातील खेळाडूंसाठी, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रचंड मोठमोठ्या पर्वणी यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. रबर बॉल क्रिकेट तर पाहायला मिळतेच, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पर्वणी ज्या ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा होणार आहे त्या देखील आपण पाहिलं तर त्यांची अनाउन्समेंट आत्ताच होते आणि त्याही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. पुढील महिन्यात सेवानिवृत्ती चषक आपल्या भेटीला येतोय. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात 2 लाख रुपयांची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा दिवाळी धमाका ती देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुकाई चौकात देखील आपण पाहिलं तर सालाबाद प्रमाणे मागील वर्षी जी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली होती, यावर्षी 5.5 लाख रुपयांचं बक्षीस त्या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस यांच्या स्मरणार्थ ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत असतो आणि ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा तोही थरार आपण पाहणार आहोत. क्रिकलेग चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. त्याही स्पर्धेचं नियोजन सुरू आहे. त्याची लवकरच माहिती अतिशय भव्य दिव्य नियोजन त्याही स्पर्धेचं आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू व्हाईट बॉल कळवत आहेत अमर साठे सर. खराब चेंडू होते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 6 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. 68 धावा धावपल होत आहेत. 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. यावेळीचा चेंडू होता आदित्यच्या बॅट मधून काय कमालीचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. आदित्यच्या बॅट मधून टोलेजंग प्रहार, षटकार. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. आदित्य जाधव बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 33 धावा. जबरदस्त बॅटिंग. डावकरतीचे फलंदाज नेहमी घातक असतात, स्फोटक असतात, ताकदवान असतात आणि त्याची प्रचिती मैदानात दाखवतोय. आदित्य जाधव ऑन फायर. काय जबरदस्त बॅटिंग त्यानं आज मैदानात केलेलं आहे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर ते अशक्य असं काहीच राहत नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठा केल्यात, कष्ट केलेत, मेहनत घेतली, घाम गाळलाय. सिमेंटच्या खेळपट्टीवरती विकेट होती. 10 रबर बॉलवरती आदित्य जाधव तुटून पडलाय आणि ठोकतोय टोलेजंग षटकार. वसूल करतोय धावा आणि विजयाचं बदलतोय समीकरण. 5 चेंडू विजयासाठी बनवायच्या 15 धावा. आदित्य जाधव उर्फ माम्या या टोपण नावानं तो पुणे शहरामध्ये परिचित आहे, पुणे जिल्ह्यात परिचित आहे. परंतु आज अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना त्यानं भुरळ घातलेले आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल. आणखीन एक टोलजंग प्रहार. आदित्यच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी मॅच मैदानी पाहायला मिळते. MJ स्पोर्ट्स वॉटरच्या तोंडातील घास हिसकावून आणण्याचा प्रयत्न करतोय यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूरचा सलामीचा आघाडीचा आदित्य जाधव. स्लोअर वन चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय, कमी गतीने टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पंच अमर साठे सर आपण पाहिलं तर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. पंचांच्या निर्णयाची वाट नक्कीच पाहिली जाईल. जसा निर्णय येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
क्रुशल मुवमेंट आपण पाहत असतो. अतिशय रोमर्षक रंगतदार लढत आपण पाहतो आणि पंच कळतात नो बॉल. नो बॉल. अमर साठे सरांचा इशारा येतोय नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. जबरदस्त रोमहर्षक आणि रंगतदार मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आझादी चषक 2025चा मेगा फायनल ऑल इंडिया ओपन हाफ शेवटचा दिवस फ्री बॉल. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलले. 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 8 धावा. फ्री चेंडू आपण पाहिलं तर काय कमालीचा मैदान ती टाकलाय. टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातात येतोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिलं तर मैदान ती कुडलँड स्पॉट होती. टप्पा पडला, चेंडू उसळला नाही. अगदी कमरेच्या लेवलनं आपण पाहिलं तर विजय पावलेंच्या हातात विसवला जातोय. एक निर्धाव चेंडू फ्री बॉल डॉट बॉल येतोय आणि पुन्हा एकदा विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू 8. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 8 धावा. फुल टॉस. फटका तर फसलाय. चेंडू बराचसा काळ हवेत. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. 2 धावा आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केला. आता 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. सामना प्रचंड रोमहर्षक रंगतदार अटीतटीची लढत आपण पाहतोय. 2 चेंडू 6 धावा. सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन, प्रहार 11 पुणे संघाचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती आपण तयार राहा. ही जशी मॅच संपेल लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येणार आहात आणि मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमच्या आघाडीचे बॅटर येतील आणि पुढील मॅच आपण लगेच सुरू करणार आहे कारण का वेळ भरपूर झालेला आहे. या सूचना आयोजकांच्या वतीने येत आहेत. आदित्य जाधवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. 16 चेंडू 41. 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. आदित्य जाधव ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 6. यावेळीचा चेंडू आणि फिनिश केलाय. द ग्रेट फिनिशर आदित्य जाधवच्या बॅट मधून बॉल सीमा पार. सामना जिंकलाय यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट फाउंडेशन शिरूरना. आदित्य करतोय मॅच फिनिश. 16 चेंडू 41 धावांची बेधुंद खेळी. आदित्य जाधव ठरतोय या सामन्याचा मॅच विनर खेळाडू. चला विनंती केल्या त्या आयोजकांच्या वतीनं सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन, प्रहार 11 पुणे या संघाला आपण एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानाचा ताबा घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय आणि मंगलमूर्ती इन्फ्रा याही टीमचे कॅप्टन विनंती आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण सेकंड मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. MJ स्पोर्ट्स वाठार संघाच्या संघ मालकांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अतिशय अटीतटीची लढत आपण पाहिली. अगदी दोनही ताकदवान टीम होत्या. एका बाजूला इजाज कुरेशी, विजय पावले, नितीन माटुंगे या खेळाडूंना पण MJ स्पोर्ट्स वाठारकडनं पाहिलं. दुसऱ्या बाजूला शेरू लोहार असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या सोबतीला आदित्य जाधव होते, अमित तांबे होते, प्रशांत गायकवाड, पप्पू तोडकर याही खेळाडूंचा कमालीचा खेळ आपण पाहिला. आणि अटीतटीच्या लढतीत अखेर यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट फाउंडेशन शिरूरनं बाजी मारली. परंतु MJ स्पोर्ट्स वाठारचं कौतुक करावं तितकं कमी आहे. याही टीमच्या संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संघ मालकांना विनंती केली जाते आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आपल्याला मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते केला ते सन्मानित. विजय पावले यांना विनंती आपला विशेष सन्मान केला जातोय. आझादी चषक 2025च्या वतीनं विजय पावले यांना विनंती केला ते आपण या. विजय पावले यांना विनंती असेल की आपलाही सन्मान होते आपण या. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला सन्मानित केला जाते. चला विनंती आहे सचिन ढवळे सर, स्पोर्ट फाउंडेशन पुणे, प्रहार 11 पुणे टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण लावून घ्या. दादा गायकवाड आणि टीम अधिकचा वेळ घेऊ नका. विकेटवरती प्रॅक्टिस करू नका. नजर चुकीनं आयोजकांनी जर तुम्हाला पेनल्टी दिल्या तर मोठ्या मनानं सन्मान